हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविध मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणींनो, मी वृषाली वीरा आपलं स्वागत करते आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अनिरुद्धाच मोटिवेशनल चॅनल. कसे आहात सगळे? अपेक्षा ठेवते की तुम्ही सर्वजण खूप छान असणार आणि असावे तशी बापूंचरणी मनापासून प्रार्थना. सगळ्यात पहिल्यांदा तर अयोध्येमध्ये श्री प्रभू रामचंद्रांची जी काल प्राणप्रतिष्ठा झाली त्यासाठी सगळ्यांना खूप 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 अनिरुद्ध शुभेच्छा. तर मला एक कमेंट आलेली होती की वर्धमान व्रताधिराजाच्या उद्यापनाबद्दल आम्हाला सांगा असं. तर उद्या वर्धमान व्रताधिराजाचं उद्यापन आहे आणि म्हणूनच हा मी व्हिडिओ घाईघाईत बनवलेला आहे. नक्कीच आवडेल तुम्हाला. तर उद्या आहे वर्धमान व्रताधिराजाचं उद्यापन, म्हणजे ज्यांचं 30 दिवस कुठल्याही प्रकारचं खंड न पडता व्रतपुष्पाचं पठण झालेलं आहे ते उद्या उद्यापन करणार आहेत. उद्या 30व्या दिवशी व्रताधिराजाचं उद्यापन असतं. आणि उद्या आपण काय करायचं उद्यापन आहे तर की ज्यावेळेला आपण उद्यापन करणार म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा पण आपण उद्यापन करणार त्यावेळेला आपण सगळ्यात पहिल्यांदा आपण बापूंच्या किंवा परमात्म्याच्या ज्या फोटोसमोर किंवा ज्या मूर्तीसमोर बसून आपलं व्रतपुष्प पठण केलेलं आहे त्या मूर्तीला किंवा त्या फोटोला प्रतिमेला आपण 9 हार अर्पण करायचे आहेत, म्हणजे 9 हार घालायचे आहेत. त्यानंतर आपण एका तबकामध्ये 9 दिवे लावायचे आहेत. मी दिवे हे कणकेचेच बनवते. तर हे 9 दिवे लावून झाल्यानंतर आपण श्री नव अंकुर ऐश्वर्य कृपाशीष प्रार्थना म्हणायची आहे. ठीक आहे, जे दिवे लावून घ्यायचे अगोदर आणि त्याच्यानंतर ही प्रार्थना म्हणायची, जी प्रार्थना मी व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला देते आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर काय करायचं की हे आपण प्रार्थना म्हणून झाल्यानंतर आपण 9 लोटांगणे घालायची आहेत. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर बस ही इतकी साधी आणि सोपी उद्यापनाची पद्धत आहे. आपल्या बापूंनी आपल्याला सगळ्या गोष्टी खूप साध्या आणि सोप्या करून दिलेल्या आहेत, बरोबर आहे. आता या उद्यापनाच्या दुसऱ्या दिवशी काय करायचं की जे आपण त्रिपुरारी तोरण बांधलेलं असतं आपल्या घराला किंवा एंट्रीला. ठीक आहे, तर हे तोरण आपण उद्यापनाच्या दुसऱ्या दिवशी काढून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता याच्यामधली पण एक गोष्ट अशी आहे की जे हे तोरण आहे ना हे मी वर्षभर माझ्या घराला लावून ठेवते, म्हणजे घराच्या एंट्रीला लावून ठेवते. तर काय करायचं अशा वेळेला, म्हणजे जर आपल्याला हवं असेल की आपल्या घरात एखादी निगेटिव्हिटी नाही यावी किंवा वाईट गोष्ट वाईट बाधा आपल्या घरात एंट्री नाही करावी, तर त्यावेळी काय करायचं, या तोरणामध्ये त्रिविक्रमाच्या 12 प्रतिमा असतात, बरोबर आहे. तर त्या 12 प्रतिमांपैकी एक प्रतिमा काढून आपण एका व्यवस्थित ठिकाणी किंवा व्यवस्थित जागी किंवा देवघरामध्ये असं आपण एका छानशा डबीत किंवा असं ठेवून द्यायची आहे. ठीक आहे, 11 प्रतिमांचं तोरण आपण हे वर्षभर आपल्या घराला लावू शकतो. माझं वर्षभर घराला तोरण असतं आणि ज्या वेळेला श्री वर्धमान व्रताधिराज सुरू होतं त्यावेळेला मी हे 12वी जी प्रतिमा आहे ती त्या तोरणात मध्ये ऍड करते. ठीक आहे, आणि व्रत पूर्ण झाल्यानंतर 12वी प्रतिमा काढून पुन्हा देवघरात मी ठेवून देते. त्याच्यानंतर हे झालं तोरणाचं की व्रताधिराजाच्या उद्यापनाच्या दुसऱ्या दिवशी आपण तोरण काढायचं आहे. ठीक आहे, ज्यांना वर्षभर ठेवायचं आहे त्यांनी फक्त एक प्रतिमा काढून देवघरात किंवा एका व्यवस्थित ठिकाणी आपण ती ठेवून द्यायची. ठीक आहे, आता अजून काय की समजा ज्यांचा 1 दिवसाचा खंड पडला आहे व्रताधिराजामध्ये, तर त्यांनी 2 दिवस व्रतात आपले वाढवायचे आहेत. म्हणजे ठीक आहे, म्हणजे ज्यांचं 1 दिवसाचा खंड पडला आहे ते 2 दिवस वाढतील, म्हणजे त्यांचं उद्यापन हे 32व्या दिवशी होईल. ठीक आहे, ज्यांचा 2 दिवसांचा खंड पडलेला आहे त्यांचं उद्यापन हे 34व्या दिवशी होईल. ठीक आहे, तर मग असं हे आपलं असं व्रत पूर्ण होणार आहे. तर आता काय करायचं की आपल्याला एक नियम आहे व्रताधिराजामध्ये की आपल्याला 9 पुरुषार्थ धामांचं दर्शन करायचं असतं, म्हणजे 9 वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जाऊन आपण तिथे दर्शन घ्यायचं असतं. ठीक आहे, आता काहींचं होतं काहींचं नाही होत. आता आमचं 9 धाम जरी होतात म्हणजे 9 मंदिरांमध्ये किंवा 9 वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री किंवा आपण 9 वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन दर्शन जरी घेतलं तरी मी माझ्या व्रतपुष्पामध्ये उद्याच्या दिवशी +9 वाचणारच आहे, अधिकचे व्रतपुष्प. ठीक आहे, हां, तर ते कशासाठी की ज्यांचं 9 धामांचं दर्शन नाही झालेलं आहे, पुरुषार्थ धामांचं वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जाऊन दर्शन नाही झालेलं आहे, त्यांनी आपल्या व्रतपुष्पामध्ये 9 वेळा अधिक पठण करायचं आहे व्रतपुष्पाचं. ठीक आहे, म्हणजे आता उद्या ज्यांचं 30 वेळा झालेलं आहे
उद्या खंड न पडता ज्यांनी 30 वेळा वाचलेलं आहे पण त्यांचं पुरुषार्थ धाम नाही झालेले आहे, तर त्यांनी आपल्या पठणामध्ये 9 वेळा अधिक पठण करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे 30 + 9 39 वेळा त्यांचं उद्या पठण असेल. ठीक आहे, आता ज्यांचा 2 दिवसांचा खंड पडलेला आहे त्याच्या दुप्पट दिवस आपण व्रतात वाढवलेत, म्हणजे काय झालं की 4 दिवस आपले व्रतात वाढले. बरोबर, 2च्या दुप्पट 4 म्हणजे त्यांचं 34व्या दिवशी उद्यापन होणार आहे. ठीक आहे, तर या उद्यापनाच्या दुसऱ्या दिवशी आपण तोरण पण काढायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्या या उद्यापनामध्ये जर आपण पुरुषार्थ धाम नाही केलेत 9 तर 34 + 9 असं आपण पठण करायचं आहे. असंच आपलं 6 दिवसांचा जर खंड पडला तर आपलं 12 दिवस जास्त आपल्या व्रतामध्ये वाढतात. बरोबर, आणि प्लस मग पुरुषार्थ धामाचं दर्शन नसेल झालं तर प्लस आपण 9 त्याच्यामध्ये ऍड करायचे आहे. ठीक आहे, तर ही झाली एक साधी आणि सोपी पद्धत. तर अशी ही आपली उद्यापनाची अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की बापूंनी आपल्यासाठी सगळं काही अगदी साधं आणि सोपंच दिलेलं आहे. ठीक आहे, चला तर मग मित्रांनो आज पुरता एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा विषयासोबत. तोपर्यंत हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविध.